तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नवीन एका अशा भन्नाट व्हिडिओमध्ये. आज आपण ज्या वास्तूला भेट द्यायला आलोय ना, ती एक फक्त वास्तू नाही, ते एक फक्त शिवमंदिर नाही, ते एक इतिहासामध्ये महत्वाचं केंद्र राहिलेलं आहे. म्हणजे पेशव्याच्या काळापासून ते आतापर्यंत या मंदिराने इतिहास बघितलेला आहे. चला तर अजून ह्या मंदिराबद्दल काहीतरी रंजक गोष्ट आपण जाणून घेऊया. चला व्हिडिओला स्टार्ट करूया आणि बघून घेऊया मंदिराबद्दल अजून काहीतरी रंजक गोष्टी. आणि असं सुंदर असं मंदिर हे कसं दिसतंय इतिहासातलं ते एकदा आपण जाणून घेऊया. मी आलोय आज पुण्यापासून फक्त 40 किलोमीटर दूर म्हणजे सासवडला. सासवडमध्ये संगमेश्वर मंदिराच्या एकदम समोर उभा आहे आणि इथून व्ह्यू असा भारी दिसतोय ना, एकदम भारी म्हणजे भारी. मी तेच मंदिर बघायसाठी आलतो. मी ऑनलाईन सर्च केलं होतं नाही का की हे मंदिर असं दिसतंय म्हणून. मग ज्यावेळेस मी ऑनलाईन सर्च केलं ना की या मंदिराचं असं असं वातावरण दिसतंय इथून, मी त्यावेळेस लगेच फिक्स केलं की आपल्याला हेच बघायला जायचे. म्हणून मी आज इथं भेट द्यायला आलो या वास्तूला. तुम्हाला पण दाखवतो थोडंफार, बघा तुम्ही. बरोबर मंदिर असं मध्ये दोन्ही नद्यांचा संगम होतोय असा. आता आपण मंदिरात चाललोय. इथं मंदिराच्या स्टार्टिंगलाच लगेच असं, आता नदी असल्यामुळे ब्रिज लागणारच. मस्तपैकी असा ब्रिज आहे. हा ब्रिज उतरला की लगेच मंदिराच्या पायऱ्या लागतात. मंदिराच्या पायऱ्या चढायच्या आणि डायरेक्ट मंदिरवर आहे. सासवड हे पेशव्यांच्या काळातलं सर्वात महत्वाचं ठिकाण होतं. पहिल्या पेशवाचं वास्तव्य पण याच परिसरात होतं. त्यामुळे ह्या मंदिराला पण त्या काळात विशेष महत्व दिले जात होते. मला इथं आल्यावर सगळ्यात मोठा पडणारा प्रश्न म्हणजे या मंदिराचं नाव संगमेश्वर असंच का ठेवलं असेल बरं? तर या मंदिराला संगमेश्वर नावच असं का दिलं असेल बरं? कारण या नावामागचं एक कारण आहे. ते कारण म्हणजे इथे बरोबर नाही का दोन नदीचा संगम होतो आणि त्या संगमावर हे मंदिर बसलेलं आहे, म्हणून याला संगमेश्वर असं नाव दिलेलं आहे. दोन नद्या कुठल्या कुठल्या? एक नदी म्हणजे करा आणि दुसरी म्हणजे चांबळी. चांबळी म्हणजे भोगवती नदी. अशा दोन्ही नद्या असं तिकडून वाहत येतात आणि इथं त्यांचा संगम होतो. इथं संगम होतो म्हणून या मंदिराला संगमेश्वर असं नाव दिलेलं आहे. तर आपण अजून मंदिराच्या आतमध्ये गेलो नाही. मंदिराच्या आतमध्ये पण जाणार आहे आणि मंदिराच्या आतमधलं पण आपण बघणार आहे. मंदिर आतमधून कसं आहे ते, कारण मंदिराचा जो एरिया आहे इथला तो एवढा सुंदर आहे, एवढा सुंदर आहे, एवढा सुंदर की माझे तर डायरेक्ट डोळे भरून आले. आता मंदिराच्या आतमधला परिसर कसा असेल ना, मला तो पण बघायचा आहे. म्हणून मी आता लवकरात लवकर मंदिराच्या आतमधला परिसर बघायला जाणार. जे ह्या मंदिरातले पुजारी आहेत त्यांना आपण ह्या मंदिराबद्दल काही अशा महत्वाच्या गोष्टी विचारू शकतो. ते आपल्याला एकदम असं पूर्णपणे आणि त्यांच्या शब्दात असे माहिती पूर्ण सांगतील आपल्याला. असं आता आपण बसलेलो मंदिराच्या पायरीवर बसलेले आहे. माझ्या दोन हाताला दोन नद्या आहेत. या डाव्या हाताला आहे चांबळी नदी, उजव्या हाताला आहे काळा नदी. या दोन नद्याचा संगम म्हणून याला संगमेश्वर असं मंदिराला नाव आहे. चांबळे म्हणजे भोगवती का? हा, त्रिवेणी संगम मूर्त. भोगवती म्हणजे बागेरची आमचं स्वतंत्र काय पाणी ही चांबळी नदी आणि ही काळा नदी. उजव्या हाताला काळा नदी, डाव्या हाताला चांबळी नदी, असा दोन्हीचा संगम म्हणून मंदिरालाच नाव संगमेश्वर. आपण वर चढून गेला पहिला एक नंदी आहे, तो छोटासा, तो मोगलांनी तोडलेला आहे त्या काळात. मुघलांनी हा, आणि पुढचा जो मोठा नंदी आहे तिथं ठिकाणी गेला तर नंदीचा जरा समोर असतो शिवलेखाचा. तिथं कसं आहे, क्रॉस आहेत. नंदी 4 एक का क्रॉस आहेत? तर ज्ञानेश्वर माऊलींच्या धाकट्या समाज द्यायला सगळे देव इथं आलते. पांडुरंग स्वतः इथं आले होते समाज द्यायला. तेव्हा नंदीनी चारा तिकडे फिरवल्या. त्यांचं लक्ष समाधीकडे. पांडवकालीन म्हणजे महाभारताच्या काळात. ज्यावेळेस आपण ह्या मंदिराच्या अशा पायऱ्या चढून येतो, इथंच आपल्याला हा पहिला नंदी लागतो. असं म्हणणं आहे की ह्या नंदीला म्हणजे मोगलांनी पाडलेलं आहे, त्याच्यामुळे थोडी नंदीची अशी हे झालेली. पुजाऱ्यांच्या माहितीनुसार आणि इतिहासाच्या माहितीनुसार
या नंदीची मार थोडीशी वळलेली आहे. ह्याच्या मागचं कारण म्हणजे ज्यावेळेस आपल्या माऊलींच्या धाकट्या भावाने इथं समाधी घेतली होती त्यावेळेस सगळे देव आणि स्वतः पांडुरंग इथं आले होते. त्याच्यामुळं या नंदीने मान थोडीशी वळवलेली आहे. चला आत्ताच आपलं मस्तपैकी असं दर्शन झालेलं आहे आणि गर्दी नसल्यामुळं नाही का दर्शन एकदम असं भारी झालेलं आहे. आता आपण करा नदीच्या घाटावर जाऊ, जरा तिथे जाऊन बघू. हा बघा, हे बघा करा नदी आणि करा नदीचं घाट. पुजारीने सांगितल्याप्रमाणे ह्या साईडला करा नदी आणि त्या साईडला चांबळी नदी. चांबळी म्हणजे भोगवती. त्यांचं म्हणणं असं आहे की हे त्रिवेणी संगम आहे, पण वरून तिकडे भोगवती नदी ही होती, पण तरी पण म्हणजे पलीकडल्या साईडला चांबळी आणि ह्या साईडला करा नदी, अशा दोन्ही नदीचा संगम होतो, म्हणून संगमेश्वर असं नाव दिलेलं आहे मंदिराला. स्थानिक परंपरेनुसार या ठिकाणाचा संबंध महाभारतकालीन कथांना जोडला जातो. माहितीनुसार या ठिकाणाला पांडवांनी वनवासाच्या काळात भेट दिली होती, म्हणून या ठिकाणाचं महत्व अजून वाढतं. तुम्हाला आता जेवढंच मंदिराचा परिसर एकदम शांत आणि असा एकदम स्वच्छ वाटतो ना, फक्त लग्नाच्या सीझनला एकदा इथं यायचं बघा. प्री वेडिंगचा शूट इथं इतका चाललेला असतो ना, म्हणजे एकदम भरून भरून वन टाइम नाही म्हणता म्हणता अशी गर्दी असते इथं की थांबायला सुद्धा जागा नसते. ते पण फक्त इथला जो नजारा आहे त्याच्यामुळे इथं प्री वेडिंग शूट भरपूर लोक करतात. हे मंदिर हेमाडपंथी स्थापत्य शैलीमध्ये बांधल्याचं असं मानलं जातं. या शैलीचं वैशिष्ट्य म्हणजे काळे दगड आणि मजबूत असं बांधकाम. मंदिराचं जर तुम्ही कोरीवकाम बघितलं ना, असं इतकं भारी केलंय ना, आत्ताचे इंजिनियर काहीच नाहीत. ते लोकांनी त्यावेळेस काही सुविधा नसताना ते मंदिर कसं उभं केलं असेल हा याचा विचार करा. हे बघा, मंदिरात इथं बघायसारखं लय काय काय. म्हणजे तसंच जर म्हणलं तर मंदिराचं कोरीव काम, मंदिराचे एकदम शांतता असं वातावरण इथलं, आणि दोन्ही साईडला असे लागलेले दीपस्तंभ, इकडल्या साईडला पण आहे, मंदिराच्या पलीकडल्या साईडला पण आहे. आणि जे मंदिराचं इथलं जे वातावरण आहे ना, इतकं शांत वातावरण आहे. नदीचा आवाज येतो असा खळखळ व्हायला, म्हणजे मन डायरेक्ट असं प्रसन्न झालं इथं येऊन. आम्ही ज्यावेळेस इथं यायचा विचार केला होता त्यावेळेस पाऊस चालू होता, लय जोरात पाऊस चालू होता. असं वाटलं होतं की नको यायला, अर्ध्यातूनच घरी जावं. पण जे इथं आल्यावर नाही का पाऊस बंद झालाय आणि जे आम्ही इथला व्ह्यू बघितलाय ना, आम्हाला एकदम असं भारी वाटलं आता. आता मंदिराचा सगळा परिसर आणि करा नदीचा घाट आपला बघून झालेला आहे. आता आपण चांबळी नदीकडे येऊया आणि चांबळी नदीचा घाट बघू ना. इकडल्या साईडला पण थोडेफार मंदिर आहेत, त्यांचं पण दर्शन घेऊ आणि मस्तपैकी तुम्हाला पण दाखव. ही चांबळी नदी, चांबळी नदीचा घाट, आणि ते लगेच समोर आले आपलं शनी मारुतीचं मंदिर आहे. मारुतीचं दर्शन घेऊ. मारुतींचं दर्शन झालं की लगेच इथं परत आपल्याला आरण्येश्वर मंदिर लागतंय, त्यांचं पण एकदा दर्शन घेऊ. तर मित्रांनो, सासवडच्या संगमेश्वरचा ऐतिहासिक प्रवास तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये एकदा तुम्ही नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशा भन्नाट व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.